प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. आपणास काही शंका असल्यास किंवा वचनाबद्दल काही अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या फोनवर कृपया आम्हास संपर्क करावा ही विनंती. या दिवसात आपण मार्क शुभवर्तमानाच्या शेवटच्या काही अध्यायांचा अभ्यास करीत आहोत. मागील अध्यायात आपण पाहिले की येशूने शिष्यांबरोबर शेवटले भोजन केले. आज आपण पुढील भाग पाहत असताना येशूची अटक आणि त्याची चौकशी पाहणार आहोत आणि शेवटी पेत्राने येशूचा केलेला नकार याविषयी पाहणार आहोत. प्रियांनो, कदाचित या गोष्टी आपणास ठाऊकही असतील, परंतु यातील उल्लेख करण्यात आलेल्या प्रत्येक पात्रामध्ये तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा आणि पहा आपण कोणाशी मिळते जुळते आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही मार्क शुभवर्तमान ह्याच्या 14व्या अध्यायाच्या 32 वचनांपासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय 32व्या वचनापासून पुढे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे शिमोन पेत्र फार आवेशात येऊन प्रभू येशूला म्हणत होता की मी अडखळणार नाही, मी तुझ्यासोबत मरण्यासुद्धा तयार आहे. आणि सर्वजणही तसेच म्हणत होते. त्यांना त्यांची दुर्बळता ठाऊक नव्हती. पुष्कळदा आम्ही सुद्धा आपली दुर्बळता जाणून न घेता प्रभू येशूकरिता फार मोठे मोठे दावे करतो. मानवाच्या हृदयाची खोली कोणालाच माहिती नाही. फक्त देवाचे वचन ते आम्हाला दाखवते की आम्ही कोणत्या प्रकारचे पापी आहोत. जगातील मानसिक रोग तज्ज्ञ समस्या सोडवतील तर दुसऱ्या 2 समस्या उभ्या करतील. आमच्या प्रत्येक समस्येचे समाधान प्रभूजवळ आहे. श्रोत्यांनो, तो सर्वात महान वैद्य आहे. त्याच्याजवळ आमच्या प्रत्येक गोष्टीचे समाधान आणि उपचार आहे. तो महान मानसिक रोग तज्ज्ञ आहे. त्याला आमच्या सर्व समस्या ठाऊक आहेत. आमच्या जीवनात सर्व काही विपरीत घडत असेल तरी तो आमचा प्रभू आहे, तारणारा आहे, जो आमची सर्व परिस्थिती जाणून आहे. तो आमच्यावर प्रेम करतो आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी त्याच्याजवळ जाऊ शकतो. प्रभू येशू आता त्यांना सांगत आहे की तो त्यांच्या पुढे गालिलात जाईल. तो स्वतःच्या पुनरुत्थानाची घोषणा करतो. तो त्यांना सांगतो की मेंढरांची दाणादाण होईल, परंतु मी पुनरुत्थानानंतर गालिलात जाईन. तो त्यांना तिथे भेटेल ह्याचे आश्वासन त्याने दिले. परंतु शिमोन पेत्र चूप बसला नाही. त्याने म्हटले की जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. पुन्हा आम्हाला दिसतं की तो काय बोलत आहे हे त्याला माहीत नव्हते. म्हणून आमचा प्रभू जे पुढे येणार आहे त्यासाठी त्याला तयार करीत होता आणि पेत्राला ही जाणीव करून देत होता की तो त्याच्या सोबत राहील. श्रोत्यांनो, अशा आणीबाणीच्या प्रसंगी प्रभू आमच्या सोबत उभा राहतो. आमच्या कठीण, निराश आणि दुःखाच्या प्रसंगात तो आमच्या सोबत राहतो. आम्हाला धैर्य, समाधान आणि शांती पुरवतो. तो निश्चितच पेत्रासोबत होता. आता 32 ते 34 वचने बघा. नंतर ते गेशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यास बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अतिखेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत असा. गेशेमाने बाग ह्या सर्वांच्या परिचयाचा असावा, कारण ते त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आले असतील. ही जागा अर्थातच यहूदाला माहिती होती. प्रभूने येरुशलेम शहरात रात्र कधीच घालवली नाही. तो ह्या ठिकाणी गेला. आता लक्षात घ्या श्रोत्यांनो की तेथे फक्त 11 शिष्य होते. तो ह्या घटकेला स्वतःसोबत पेत्र, याकोब आणि योहानाला घेतो आणि एक पाऊल पुढे पुढे जातो. तो ह्यावेळी व्याकुळ आणि अस्वस्थ झालेला होता. ज्या मानसिक स्थितीतून तो ह्यावेळी जात होता ती वधस्तंभावरील शारीरिक यातनेंपेक्षा अधिक होती. काय श्रोत्यानो, त्याने परीक्षा घेणाऱ्याचा ह्या ठिकाणी सामना केला? मला वाटतं की त्याने केला.
त्या बागेत फार रहस्यमय अशा गोष्टी घडल्यात, ज्या तुम्हाला व मला समजू शकत नाहीत. तुम्ही व मी त्या बागेत त्याच्याबरोबर जाऊ शकत नाही, परंतु त्या बागेच्या बाहेर उभे राहून मात्र त्याला प्रार्थना करताना पाहू शकतो. त्याने आम्हाला जागृत राहून प्रार्थना करण्याकरिता सांगितले आहे. प्रभुराया धाव माझ्या गुरुराया धाव रे प्रभुराया धाव माझ्या गुरुराया धाव रे प्रभुराया. भवसिंधू खवळला किती भीती वाटती भडकली मती. भवसिंधू खवळला किती भीती वाटती भडकली मती. येऊनी यवारे प्रिय येशू धाव रे प्रभुराया धाव माझ्या गुरुराया धाव रे प्रभुराया. मी दीन बुद्धी बलहीन रे जळावीण मीना तसा तूज वीण. मी दीन बुद्धी बलहीन रे जळावीण मीना तसा तूज वीण. शून्य माझ सारे प्राणेशा धाव रे प्रभुराया धाव माझ्या गुरुराया धाव रे प्रभुराया. 35 आणि 36 वचने बघा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ. आणि तो म्हणत होता, आब्बा, बाबा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. श्रोत्यानो, मार्क म्हणतो की त्याने शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ अशी प्रार्थना केली. त्याने मरण टळून जाओ अशी प्रार्थना केली नाही, परंतु ती वधस्तंभावरची घटका टळून जाओ अशी प्रार्थना केली. ज्या घटकेला संपूर्ण मानवजातीचे पाप त्याच्यावर लादण्यात येणार होते, त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन सांगतं. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 21 वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व व्हावे. श्रोत्यानो, मार्क घटका व प्याला ह्या दोहोंना समांतर असे लेखतो. इब्रिलोकास पत्र लिहिणारा लेखक इब्रिलोकास पत्र 5 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये लिहितो, आपल्याला मरणातून तारावयात जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली
आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले जेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला. ज्या ठिकाणी त्याने 3 शिष्यांना थांबवले होते तेथे तो वापस येतो. 37 आणि 38 वचने बघा. मग तो येऊन पाहतो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. श्रोत्यानो, हे 3 शिष्य गाढ झोपी गेले. पेत्र तो ख्रिस्ताला नाकारेल ह्या विचाराने थोडा सुद्धा विचलित झालेला नव्हता. त्याने खरे पाहता जागृत राहून प्रार्थना करायला हवी होती, पण तो झोपी गेला. श्रोत्यानो, आम्ही जागृत राहून प्रार्थना करण्याद्वारेच परीक्षांना टाळू शकतो. आता आपल्या लक्षात येईल की येशू वापस जाऊन पहिली प्रार्थना पुन्हा करतो. 39 वचन. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली आणि आम्हाला दिसतं की शिष्य पुन्हा झोपी गेले. 40 वचन. मग पुन्हा येऊन पाहतो ते झोपी गेले आहेत. त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. त्यांच्या अपयशाबद्दल त्यांच्याजवळ कोणतीच सबब नव्हती. ह्या ठिकाणी आम्हाला निश्चितच शिकायला मिळते की आम्ही देहावर विश्वास ठेवू शकत नाही. 41 आणि 42 वचने. पुन्हा 3ऱ्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, आता झोपा व विसावा घ्या. पुरे झाले. घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. स्पष्टपणे तेथे असा बराच वेळ गेला असणार ज्यामुळे त्याला अटक करण्यापूर्वी त्यांना झोपायला संधी मिळाली. 43 वचन बघा. तो बोलत आहे इतक्यात 12 एक जण म्हणजे यहुदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तरवारी व सोटे घेऊन आले. जे आम्ही करणार नाही असे त्यांनी म्हटले, तेच करण्याकरिता ते वापस येत आहेत. त्यांनी म्हटले, हे आम्ही सणाच्या दिवसात करणार नाही. 44 वचन. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे. त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा. ह्या ठिकाणी विश्वासघाताचे फार नीच असे कृत्य नोंदण्यात आलेले आहे. हे किळसवाणे व घाणेरडे आहे. यहुदाला प्रभूची विसावा घेण्याची नेहमीची जागा माहिती होती व तो तेथेच शत्रूला घेऊन गेला. श्रोत्यानो, चुंबन हे प्रेम व आपुलकीचे चिन्ह आहे, पण यहुदाने ते ख्रिस्ताचा विश्वासघात करण्याकरिता वापरले. त्यामुळे त्याचे ते कृत्य अधिकच अमानुष व तिरस्करणीय ठरले. हे स्पष्टपणे दिसतं की मानवी रूपात आमचा प्रभू दुसऱ्या लोकांपेक्षा वेगळा दिसत नव्हता. त्याला त्या समूहामध्ये ओळखून काढावे लागले. 45 वचन बघा. तो आल्यावर लागलेच त्याच्याकडे गेला आणि गुरुजी असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तुमच्या लक्षात येईल श्रोत्यानो की यहुदा त्याला गुरुजी म्हणतो, प्रभू म्हणत नाही. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय आणि 3 वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 3 वचन. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. 46 वचन. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केले. येशूला पापी मानवांच्या हातात सोपविण्यात आले. आता वधस्तंभावर जाण्यास तो स्वतःला पूर्णपणे समर्पित करीत आहे. शिमोन पेत्र त्याला सोडविण्याचा प्रयत्न करतो. 47 ते 49 वचने बघा. त्याच्या शेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तरवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, एखाद्या लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर पडला आहा काय? मी दररोज मंदिरात शिकवित असता तुम्हाबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावे म्हणून हे असे घडत आहे. येशू सांगतो की ह्याद्वारे भविष्यवाणी पूर्ण होत आहे. जर ह्या लोकांनी स्वतःच्या शास्त्रावर विश्वास ठेवला असता तर ते असे करण्यास कचरले असते किंवा त्यांनी आपले विचार बदलले असते. 50 वचन. तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. श्रोत्यानो, शिमोन पेत्र एक तरबेज मच्छी पकडणारा होता, पण तलवार चालवणारा नाही. मानेच्या जागी त्याने कान कापला. ते सर्व त्याला सोडून पळून गेले. ही सुद्धा
भविष्यद्वाणीची पूर्ती होती. आता एका तरुणासोबत काय घडले ते सांगण्यात आले आहे. 51 आणि 52 वचने. तेव्हा कोणी एक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागून चालला होता. त्याला त्यांनी धरले, परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला. हा तरुण कोण होता ह्याविषयी बरेच मतभेद आहेत. काहींना वाटतं तो प्रेषित पौल होता, काही त्याला योहान मार्क समजतात. मला वाटतं श्रोत्यानो, तो योहान मार्क असावा असे समजणे अधिक योग्य आहे. 53 वचन. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले. येशूला आता कैफासमोर आणण्यात आले व तो प्रमुख याजक असून रोमद्वारे स्वीकारण्यात आलेला होता. हन्ना जो त्याचा सासरा होता तो मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे खरे पाहता प्रमुख याजक होता. येशूला प्रथम हन्नाच्या समोर आणण्यात आले, ज्याची नोंद योहानाने केली आहे. काहींचा विश्वास आहे की येशूला मारण्यात हन्नाचा अधिक हात होता. ही न्यायसभा होती. 54 वचन. पेत्र दुरून त्यांच्या मागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. पेत्र त्याच्या लज्जास्पद अपयशाकडे वाटचाल करीत आहे. तो दुरून त्यांच्या मागे चालत होता आणि चुकीच्या जमावात जाऊन बसला. 55 वचन. मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला जीवे मारण्याकरिता त्याच्या विरुद्ध पुरावा शोधित होते, परंतु तो त्यांना मिळेना. न्यायसभेचे हे एकत्रित येणे कायद्याविरुद्ध होते, कारण ते रात्री सभा करीत होते. त्यांची पद्धत सुद्धा कायद्याविरुद्ध होती. जे येशू विरुद्ध साक्ष देत होते फक्त त्यांचेच म्हणणे त्यांनी ऐकले. 56 ते 59 वचने. बऱ्याच जणांनी त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे 3 दिवसात उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले. परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता. अनेकांनी साक्ष दिली, पण त्यांच्या साक्षीत तफावत होती. कोणावरही आरोप साबित करण्यासाठी तो कमीत कमी 2 साक्षीद्वारांद्वारे निश्चित व्हायला हवा. येशूने अर्थातच असे नव्हते म्हटले की तो हे मंदिर उद्ध्वस्त करेल आणि दुसरे 3 दिवसात उभारेल. त्याने योहान कृष्णवर्तमान 2 अध्याय 19 वचनात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन, असे म्हटले होते. 2 अध्याय 21 वचनात तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव.
आता श्रोत्यानो 60 ते 62 वचने बघा. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय? येशू म्हणाला, मी आहे. आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्व सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघासह येत असलेला असा पाहाल. श्रोत्यानो, येशूने ह्या खोट्या गोष्टींविषयी काहीच म्हटले नाही. स्वतःचा बचाव केला नाही. तो भविष्यद्वाणीला पूर्ण करीत होता. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 7व्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्याचे हाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडलेले नाही. श्रोत्यानो, येशूचे मौन पाहून प्रमुख याजकाला आश्चर्य वाटले व राग पण आला. त्याची इच्छा होती की येशूने उत्तर द्यावे, स्वतःला दोषी ठरवावे. शेवटी प्रमुख याजक त्याला ह्याद्वारे फसू पाहत होता की ह्याने मी मसीहा परमेश्वराचा पुत्र असा दावा केला आहे. दानिएलाचे पुस्तक 7 अध्याय 13 आणि 14 वचने सांगतात, तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिले. त्याचे प्रभुत्व अक्षय व अटळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. प्रमुख याजकाला त्याने काय म्हटले ते समजले व त्याचा अर्थ सुद्धा कळला. त्याने आपल्या तीव्र भावना कपडे फाडून जाहीर केल्यात. असे करून त्याने मोशेचा नियम तोडला, कारण प्रमुख याजकाचे वस्त्र फाडण्यात येऊ नये असा नियम होता. आता 63 ते 65 वचने बघा. तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, आपणाला साक्षीदारांची आणखी काय गरज? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे. तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरविले. मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, आता दाखव आपले अंतर्ज्ञान. आणि कामदारांनी त्याला चपडाका मारून आपल्या ताब्यात घेतले. श्रोत्यानो, त्याने मसीहा होण्याचा दावा केला म्हणून त्याला मृत्यूची सजा देऊन दोषी ठरविण्यात आले. पिलातासमोर जेव्हा ते गेले तेव्हा त्या आरोपाला बदलण्यात आले. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्हाला दिसतं की त्याला ते फार क्रूरतेने अपमानास्पद वर्तणूक देत होते. परमेश्वराच्या पुत्राच्या तोंडावर थुंकणे. कल्पना करा श्रोत्यानो, जेव्हा येशूची चौकशी पूर्ण जोरात होती तेव्हा पेत्र फार मोठ्या परीक्षेच्या मोहाच्या ठिकाणी होता. 66 ते 70 वचने. इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, तूही त्या नासरेतकर येशूबरोबर होतास. परंतु तो नाकारून बोलला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही. ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला. इतक्यात कोंबडा आरवला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते त्यांना ती पुन्हा सांगू लागली, हा त्यांच्यापैकीच आहे. तरी त्याने पुन्हा नाकारिले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, तू खरोखरच त्यांच्यापैकी आहेस, कारण तू गालिली आहेस. ह्यावेळी पेत्राला ख्रिस्ताचा अनुयायी म्हणविणे सुद्धा पेत्राकरिता लज्जास्पद होते. 71 आणि 72 वचने. परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही. तत्क्षणी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील असे जे येशू पेत्राला म्हणाला होता ते त्याला आठवले. तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करिता मोठा गळा काढून तो रडू लागला. ह्याला स्वतःची दुर्बलता माहिती नव्हती, परंतु पेत्राने श्रोत्यानो पापांबद्दल पश्चाताप केला. प्रभू येशूच्या एका शिष्याने त्याचा विश्वासघात केला आणि दुसऱ्याने त्याला नाकारले. आज सुद्धा अनेक लोक येशू ख्रिस्ताशी विश्वासघात करीत आहेत. ते सुद्धा यहुदी इस्कोरियोतप्रमाणे त्याच्यासोबत वर्तणूक करीत आहेत आणि पेत्राप्रमाणे अनेक लोक ख्रिस्ताला आज नाकारित आहेत. परंतु श्रोत्यानो, पेत्राने जसा पश्चाताप केला आणि त्याच्या पश्चातापामुळे परमेश्वराने त्याचा फार प्रभावी रूपाने सामर्थ्याने उपयोग करून घेतला, तसा पश्चाताप जर लोक करतील
तर त्यांचा सुद्धा परमेश्वर उपयोग करून घेईल. परंतु यहूदा इस्करियोतीप्रमाणे जर विश्वासघात करून आपण अयोग्य प्रकारे पश्चाताप कराल, तर आपला परमेश्वर उपयोग करून घेणार नाही, परंतु आपला नाश अटळ आहे. आज आपण येशू ख्रिस्ताशी कशा प्रकारे वर्तणूक करीत आहात, कशा प्रकारे वागत आहात, आपला विश्वास कोणावर आहे? आपल्या जीवनाचे परीक्षण करा आणि बघा की प्रभू येशू ख्रिस्ताचे स्थान आपल्या जीवनामध्ये कोणते आहे. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, येशूची अटक आणि चौकशी या गोष्टी तर आधीपासून ठरलेल्या होत्या. येशू हे सर्व जाणत होता, तरी त्याने या सर्व गोष्टींची पूर्ती होईल हेच पाहिले. आम्ही पेत्राला जवळून पाहिले. असे वाटते की तो आमच्या अगदी जवळचा आहे. आमच्यामध्येही आवेश असतो, पण वेळी प्रसंगी आम्ही येशूचा नाकार करणारे ठरतो, त्याला अडखळण बनतो. यहूदा जो येशूच्या अगदी जवळचा, त्याच्या सोबतीचा, पण त्यानेही विश्वासघात केला. येशूला धरून देणाऱ्यांमध्ये तो प्रमुख होता. प्रियांनो, काय आम्ही आमच्या जीवनात नकारात्मक वागण्यासाठी जगतो? आमची वृत्ती यहूदा, पेत्र यांच्यासारखी असूनही आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही? होय, आमचा देह अशक्त आहे, पण स्वर्गीचा देव येशूच्या द्वारे तुमच्यावर आजही प्रीती करीत आहे. त्याला ओळखा आणि आपल्या पापांपासून माघारी वळा. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वर दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो आमच्या जीवनाबद्दल. वास्तविक पाहता आम्ही काहीच नाही, परंतु बापा तरीही तू आम्हासाठी सर्व काही केलेलं आहेस. तुझ्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. तू आजही आमच्यामध्ये कार्य करीत आहेस. परंतु बापा आम्ही पाहतो, जसं आज आम्ही पाहिलं आजच्या अध्ययनामध्ये, की पेत्र आणि यहूदा यांच्यासारखी वृत्ती आमच्यामध्ये असते. होय प्रभूजी, आम्ही तुला अनेक वेळा नाकारतो आणि बापा आम्ही तुझ्या विरुद्ध बंड देखील करतो. परंतु बापा तुझी अशी इच्छा नाही की पापामध्ये आमचा नाश व्हावा. आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो, अशा प्रवृत्तींपासून तू आम्हाला दूर ठेव. आमचं अंतःकरण तू निर्मळ कर आणि बापा तुला आवडेल असं आमचं अंतःकरण करून आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये घे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमची वृत्ती बदलावी आणि म्हणून प्रभू येशू तुझी कृपा आमच्याबरोबर सदैव असू दे.